सरकार कोणाचं आहे माझं? बीजेपी बीजेपी बीजेपी. तेच तुम्हाला बीजेपीच पाहिजे. होय, कामं करणारी सरकार पाहिजेत, खाली बोलून दाखवणारे सरकार नको आम्हाला. फरक म्हणजे काही पडणार नाही. ते सत्तेसाठी दोघं भाऊ एकत्र आले आहेत आणि कोणीही येऊ द्या, बीजेपीने जे कामं केलेले ते लोकांना दिसून येतात. देवाबाईंनी जे लाडकी बहिणीचे कामं केलेत, बाकी सर्व जे कामं केलेत ते दिसत आहेत लोकांना. मराठवाड्यात दुष्काळामध्ये आता हे पावसामध्ये जे झाले त्यांचे जे कामं आहेत ते कामं बोलून येत आहेत. आता आलेले माणसं जे काहीतरी सांगणार आणि तुम्ही हे करणार ते पब्लिकला खाली म्हणजे गैरसोयीला आणि गैरमार्गाला घेऊन जाण्यासाठी करतायत. विपक्षी बोलत आहे की फरक पडणार, आता बीजेपी हारणार. तुमचं नाही, ते खोटं आहे. ठीक आहे, सीटमध्ये थोडीफार कमी येणार, पण बीजेपी विन आहे तर विन जाणार नाही. कारण की त्यांचं कामच बोलतंय. मेन लोकांना काय पाहिजे आजकाल? कामं पाहिजे, खाली बोलून चालणार नाही काही पण. महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं काम कसं आता महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये? हे काही सांगायची जरूरच नाही. लोक त्यांना बघतायत काय काम करतायत, कुठल्या परिस्थितीत कुठे धावतायत, कुठे काय करतायत, सर्व ते लोकांना दिसून येतात त्यांचं कामं. म्हणजे ते बोलून हे करायचं आणि आपल्याला खाली थुकवडायचं तसं नाही कामं करायचं. तुम्हाला सगळ्या योजना भेटल्या काय? हा, लगभग बहुतेक सगळ्या योजना आम्हाला भेटलेल्या आहेत आणि अजूनही पुढे काहीतरी येतील ते सगळं आम्हाला भेटता येतं. माझा एक क्वेश्चन आहे, आता 2014चं पहिले जो सरकार होता, काँग्रेस सरकार या बीजेपी तर काँग्रेस सरकार होता, शिवसेना सरकार होता उभाटाचा, काय काम केलं होतं की सीएम साहेब जे आला ते देवेंद्र फडणवीस काम केलं? बीजेपी आल्यानंतर जे मुंबईचा विकास दिसतोय तसा विकास पहिले काही नव्हता. आता तुम्ही रस्ते बघा, ते वर्लीला तुम्ही ते सीकेसवरती जे रोड वगैरे बांधलेत ते बघा, कुठेही तुम्ही बघा ते कामं त्यांचे बोलून येत आहेत, बाकी काही नाही. सरकार कोणाचं आहे माझं? बीजेपी बीजेपी बीजेपी. तेच तुम्हाला बीजेपीच पाहिजे. होय, कामं करणारी सरकार पाहिजेत, खाली बोलून दाखवणारे सरकार नको आम्हाला.